काही मार्केटमध्ये समजा अचानक सक्सेस कशी मिळाली तुम्हाला? अचानक नाही मिळाली सक्सेस, ते सांगतोय की सक्सेस जर मिळवायचं असेल कुठल्याही फील्डमध्ये आपल्याला, तर आपल्याला ॲटलिस्ट 1000 दिवस किंवा 3 वर्ष त्याच्यामध्ये कंटिन्युअसली मेहनत घेऊन काम करणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं असतं, बरोबर, किंवा कुठलाही चांगला मोठ्या लेवलचा जो कोर्स आहे हा 2 किंवा 3 वर्षाचा असतो. तेवढ्याच दिवस तोपर्यंत आपण त्याच्यात घालवत नाही, तोपर्यंत ते गोष्टी कळत नाहीत आपल्याला, बरोबर. ओके, तर कुठल्याही फील्डमध्ये जर आपण पाहिलं तर वेळ हा द्यायलाच लागतो. तसंच ट्रेडिंगचं पण आहे. इथं तुम्हाला रोज वेळ द्यायला लागणार, रोज मार्केटच्या समोर बसायला लागणार, रोज चार्टला ऑब्झर्व करायला लागणार, म्हणजे ती त्याची जी मोमेंट आहे ती हळूहळू तुमच्या लक्षात यायला चालू होते. तुषार सर, तुमचं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची जर्नी ऐकायला आवडेल. मी मूळ पुण्याचाच. पुण्यात नुमोई शाळेतून माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर मग SP कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन केल्यानंतर पासआउट झाल्यानंतर पूर्ण ब्लॅकआउट. काय करायचं काहीच माहीत नव्हतं. कॉलेजचे 5 वर्ष पूर्ण टाइमपास करण्यात घालवले होते आणि त्यामुळं ग्रॅज्युएशनला मार्क पडले होते फक्त 42%. आणि त्यामुळे नोकरी शोधायला जायची लाज वाटायची कुठे. मग काहीतरी बिझनेस करायचा असं काहीतरी डोक्यात होतं. काय करायचं काही नक्की माहीत नव्हतं. तर माझ्या वडिलांचं एक गॅरेज होतं जे बंद झालं होतं, ते मी चालू केलं. त्यानंतर आमची ओरळे कांचन एक पोल्ट्री होती, तिकडनं अंडी पुण्यामध्ये आणून त्याचा होलसेल सप्लायचं मी काम चालू केलं. त्यानंतर एक हॉटेल चालू केलं होतं, चायनीज चालू केलं होतं, STD बूथ, सायबर कॅफे, अशा वेगवेगळ्या बिझनेस स्टार्ट करून त्याच्यातनं मी जसं जमेल तसं जे ते काम करत राहिलो. जे येईल ते जे मिळेल ते करत राहिलो काम. आणि त्यानंतर मग सायबर कॅफेमध्ये असं बसल्या बसल्या मला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगची माहिती मिळाली. तर माझा एक मित्र, कधीची गोष्ट आहे ही साधारणपणे 2004-05ची गोष्ट आहे. तर माझा एक मित्र शेअर ब्रोकर झाला होता, त्याकडे मी माझं ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं आणि बघत बसायचो. मी काय माहीत नसायचं त्यावेळेला. ऑनलाईन ट्रेडिंगची तर फॅसिलिटी त्यावेळेला कुठला ब्रोकर्स असं तेवढा देत नव्हता. आणि ऑनलाईन ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग हे तर त्यावेळेला काही जास्त माहितीच नव्हतं लोकांना. आणि इंट्राडेचे चार्ट वगैरे जे आता आपण बघतो हे तर त्यावेळेला कोणाकडेच नसायचे, म्हणजे ब्रोकरकडेही नसायचे तेवढे फ्लुएंट चार्ट आणि सगळं अंदाजपंच ट्रेडिंग चालायचं. वाढला तर वाढला, घेतला तर घेतला, असा प्रकार होता त्यावेळेस. त्यावेळेला फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा ट्रेंड होता. डे ट्रेडिंग एवढं पॉप्युलर नव्हतं, बरोबर. तर त्यावेळेला मी चालू केलं होतं. मुळात मी चालू केलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटनी. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मला त्याच्यातून एवढे काय रिटर्न मिळालं नाही. मग मी त्याच्यात अजून काही करता येतंय का हे सर्च करायला चालू केलं. तर थोडं डे ट्रेडिंग करून बघितलं आणि अचानक मला ऑप्शन ट्रेडिंगची माहिती झाली. आणि ऑप्शन ट्रेडिंग चालू केलं, माहिती काहीच नव्हतं. आणि टाकलं जे होतं कॅपिटल ते सगळं पार साफ झालं. 40-50 हजार रुपयाचं नुकसान होऊन गेलं. खूप साठवलेले होते पैसे जमव करून आणि 50,000 रुपये त्यावेळेला खूप मोठी अमाऊंट होती. मग मी लोन्स केले, ठीक आहे. तर जवळ 4-5 लोन केले, त्याच्यात पैसे टाकले, ते परत सगळे लॉसमध्ये गेले. परत अजून लोन केले, परत त्याच्यात ट्रेडिंगमध्ये टाकले, परत पैसे लॉसमध्ये गेले. परत मग क्रेडिट कार्डवरून पैसे टाकले, ते पण लॉसमध्ये गेले. पण सोडलं नाही. तर सोडलं नाही म्हणून आज टिकून आहे. बरेच लोक काय करतात की सुरुवात करतात हाऊस म्हणून आणि थोडा लॉस झाला लगेच मार्केटला नावं ठेवत निघून जातात, ठीक आहे. तर तशा लोकांसाठी हे मार्केट नाही आहे अजिबात. तशा लोकांनी ते येऊच नाही अजिबात. जे सिरियस नाही आहेत त्या लोकांना ह्या मार्केटमध्ये काही रिझल्ट येत नाही, बरोबर. इथं टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला मास्टरी जर मिळवायची असेल तर त्या परफेक्ट कोच असणं गरजेचं आहे, बरोबर. आणि कोच काय मला नव्हता. त्यामुळे मी नुकसान करत स्वतःच्या स्टडीमधनंच सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे शिकत गेलो. काही कोर्स केले पण त्याच्यातून एवढा काही फायदा नाही झाला. कारण सगळ्या कोर्समध्ये जनरल त्याच गोष्टी शिकवायच्या ज्या सध्या तरी यूट्यूबवरती किंवा गुगलवरती फुकट मिळतात. आणि त्या सगळ्या गोष्टी अशा असायच्या की ज्या वापरल्या जायच्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. डे ट्रेडिंगमध्ये त्याचा काहीच फायदा होत नव्हता. आणि माझा मेन जो इंटरेस्ट होता तो होता डे ट्रेडिंगमध्ये, बरोबर. तर कुठले फ्रीवाले चार्ट मिळत आहेत का, कुठले थोडेफार पैसे देऊन पेड चार्ट सॉफ्टवेअर वगैरे काही मिळत आहेत का. कारण कॅपॅसिटी तर काही त्यावेळेला एवढं नव्हती की त्यावेळेला ॲडव्हान्स गेट वगैरे अशी नावाची सॉफ्टवेअर यायची. 2.5-3 लाख रुपये त्याच्या प्राइजेस असायच्या.
ठीक आहे. खूप त्यावेळेला डेटाचे चार्जेस आणि सॉफ्टवेअर चार्जेस जे थे हाय होते, तर त्यावेळेला आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या गोष्टी. बरोबर. तर कमी पैशात कुठले चार्ट मिळत आहेत, कमी पैशात कुठले सॉफ्टवेअर मिळत आहेत, तर हे सगळं मी सर्च करायचो त्यावेळेला. इकडनं ह्या साईटवरून त्या साईटवरून डेटा काढून तसं काही करता येते का. आणि मग मी कमोडिटीमध्ये त्यानंतर हळूहळू ट्रेडिंग चालू केलं. ओके. तर कमोडिटीमध्ये आल्यानंतर मला हे कळलं की कमोडिटी मार्केटची ताकद सगळ्यात जास्त आहे. तर कमोडिटी मार्केट का ताकद जास्त आहे, कारण ॲट अ टाइम 93 कंट्रीजमध्ये त्याचं ट्रेडिंग चालतं. ओके. स्टॉक मार्केट हे फक्त इंडियामध्ये, इंडियन स्टॉक फक्त इंडियामध्ये ट्रेड होतात, किंवा निफ्टी जी आहे फक्त इंडियामध्ये ट्रेड होते. तर कोणाला जर ट्रेडिंग करायचं ते इंडियामध्ये येऊन ट्रेडिंग करतात, किंवा थोडंफार ट्रेडिंग सिंगापूर एक्सचेंजवरती सध्या होते. पण कमोडिटी मार्केटचं तसं नाही आहे. कमोडिटी मार्केट हे जगभरात ट्रेड होतं. बरोबर. म्हणजे सिल्वर जर आपण पाहिलं तर इंडियामध्ये वाढली तर US पण वाढते, लंडनमध्ये पण वाढते, UK पण, चायनामध्ये पण वाढते, किंवा ऑस्ट्रेलियात पण वाढते, सगळ्या कंट्रीजमध्ये ते वाढते, दुबईमध्ये वाढते, सिंगापूरमध्ये वाढते, जपानमध्ये वाढते. ठीक आहे. तर आणि जर US मध्ये कमी झाली तर इंडियात पण कमी होणार, सगळीकडेच कमी होणार. ठीक आहे. तर त्याची जी मुवमेंट ही वर्ल्ड वाईड सेम आहे. बरोबर. ओके. तर जगभरात जे काय घडते त्याच्यावरती कमोडिटी मार्केटचे रेट ठरत राहतात. कुठं काय न्यूज डिक्लेअर झाली, कुठं काय डेटा आला, ह्याचा इफेक्ट कमोडिटीवरती होतो. डॉलरच्या अपडाऊनचा इफेक्ट कमोडिटीवरती होतो. बरोबर. आणि जगभरातल्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये जी काय मुवमेंट होतीये त्याचा इफेक्ट आपण इंडियन मार्केटमध्ये एक्सपिरियन्स करू शकतो, आणि इंडियन मार्केटमध्ये आपण त्याच्यामध्ये बसून ट्रेडिंग करू शकतो. तर अजूनही बरेच प्रकार आहेत. काय काय बिटकॉइन झालं, फॉरेक्स ट्रेडिंग झालं, की जे इंडियामध्ये लिगल नाही आहेत. राईट. आता मागेच मला एक जण सांगत होता की फॉरेक्समध्ये पैसे टाकले होते आणि ती वेबसाईटच बंद झाली, आणि ना पोलीस कंप्लेंट होती ना कोर्ट केस होते, काहीच नाही होते. बरोबर. ठीक आहे. कारण ते इंडियामध्ये लिगल नाहीच आहे. तर गव्हर्नमेंटला जेव्हा आपण टॅक्स देतो त्या सगळ्या गोष्टी लिगल असतात. बरोबर. हे मुळात लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ओके. तर कमोडिटी मार्केट इथं आपण गव्हर्नमेंटला टॅक्स देऊन त्याच्यात काम करतो, त्यामुळे हे पूर्णपणे लिगल आहे. आणि कमोडिटी मार्केटमध्ये समजा अचानक सक्सेस कशी मिळाली तुम्हाला? अचानक नाही मिळाली सक्सेस, ते सांगतोय की सक्सेस जर मिळवायचं असेल कुठल्याही फील्डमध्ये आपल्याला, तर आपल्याला ॲटलिस्ट 1000 दिवस किंवा 3 वर्ष त्याच्यामध्ये कंटिन्युअसली मेहनत घेऊन काम करणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन 3 वर्षाचा असतं. बरोबर. किंवा कुठलाही चांगला मोठ्या लेवलचा जो कोर्स आहे हा 2 किंवा 3 वर्षाचा असतो. तेवढ्याच दिवस तोपर्यंत आपण त्याच्यात घालवत नाही तोपर्यंत ते गोष्टी कळत नाहीत आपल्याला. बरोबर. ओके. तर कुठल्याही फील्डमध्ये जर आपण पाहिलं तर वेळ हा द्यायलाच लागतो. तसंच ट्रेडिंगचं पण आहे. इथं तुम्हाला रोज वेळ द्यायला लागणार, रोज मार्केटच्या समोर बसायला लागणार, रोज चार्टला ऑब्झर्व करायला लागणार. म्हणजे ती त्याची जी मुवमेंट आहे ती हळूहळू तुमच्या लक्षात यायला चालू होते. ओके. कारण रोजची मुवमेंट जी असते ही थोडीफार वेगळी असते. आज जसं झालंय तसं मार्केट परत होणार नाही. बरोबर. उद्या वेगळं मुवमेंट करणार, परवा वेगळं, पण त्याचे एक पॅटर्न ठरलेले असतात. किंवा वरती गेलं तर ते वरती जातं, हाय ब्रेक केलं तर वरती जातं, किंवा हाय ब्रेक केलं तर लो ब्रेक केलं तर खालती येतं. ओके. त्याचे एक सर्टन पॅटर्न ठरले असतात. ओके. ते एकदा जर तुम्हाला कळाले तर ट्रेडिंग करणं म्हणजे मी नेहमी सांगतो की व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा वेगळं काहीच नाही. तरी पण आज आपण म्हणतो की अनेक लोक असं म्हणतात की समजा इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण भरपूर पैसे कमवू शकतो, म्हणजे ट्रेडर लोक असतात ते जास्त पैसे नाही कमवू शकत असं म्हणतात लोक. मग यावर तुमचं काय मत आहे? असं म्हणतात नाही, असं समज होता लोकांमध्ये. ओके. ठीक आहे. कारण आधी एक 7-8-10 वर्षापूर्वीपर्यंत चार्टिंग सॉफ्टवेअर तेवढे पॉवरफुल नव्हते, किंवा इंटरट्रेडिंग तेवढं पॉप्युलर नव्हतं, त्याचा टर्नओव्हर एवढा होत नव्हता जेवढा आत्ता सध्या होतोय. ठीक आहे. लोक तेवढी त्याच्याबद्दल अवेअर नव्हती. त्यानंतर 10 वर्षापूर्वीपर्यंत जर आपण बघितलं, ना कोणाच्या घरात इंटरनेट असायचं, ना कोणाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असायचं, ना कोणाच्या ऑफिसमध्ये वायफाय असायचं, जे आता सगळीकडे अवेलेबल झालेलं आहे. तर ह्या टेक्नॉलॉजीचा जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेला ट्रेडिंग आपल्यासाठी बेटर इन्कम सोर्स क्रिएट करून देणार तयार होऊन जातं. जर टेक्नॉलॉजी नाहीच आहे तुमच्याकडे तर ट्रेडिंग नाही करू शकत तुम्ही. बरोबर. तर टेक्नॉलॉजी जो आपण यूज करतोय त्यामुळे ट्रेडिंग आज एवढं सक्सेस आहे. ओके. आणि जिओ वगैरे आल्यापासून आणि 4G इंटरनेट ह्या सगळ्या गोष्टी आल्यापासून ट्रेडिंगमध्ये लोकांचा इंटरेस्ट खूप वाढलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे मॅनिप्युलेशन व्हायचे चान्सेस जे आहेत हे हळूहळू कमी झालेत. आणि आज आपण पाहतो की म्हणजे एज्युकेशन पण भरपूर अवेलेबल आहे. आधी तसं काही नव्हतं. समजा आज बरेच लोक समजा सांगणारे आहेत, शिकवणारे आहेत, यूट्यूबवरती पण बरेच नॉलेज आहे. पण मग याच्यात असा एक प्रश्न येतो कधी कधी की यार करेक्ट नॉलेज काय आहे? कारण कसं असतं की बरेच लोक ट्रेडिंग ट्राय करतात, मग यूट्यूबवरती याचा व्हिडिओ पहा, त्याचा व्हिडिओ पहा, पण त्यांना एक्झॅक्ट असा प्रॉपर मार्ग मिळत नाही. मग अशा मुलांनी काय केलं पाहिजे? तो जो समोरचा तुम्हाला माहिती देतोय
त्याचं नॉलेज किती आधी ते मॅटर करतो. तो स्वतः ट्रेडिंग करतोय की नाही करत आहे. आता बरेच बघितलेलं आहे मी की MLM लीडर लोक शेअर मार्केटवरती युट्यूबवरती व्हिडिओ चॅनल करून त्याच्यावरती सांगतायत. बरेचशा मोटिवेशनल ट्रेनर पण शेअर मार्केटचे कोर्स घ्यायला. तर लोकांना असं वाटायला लागलं की शेअर मार्केट ट्रेनिंग मध्ये खूप पैसा आहे म्हणून. ओके, त्यामुळे कोणी येतं आणि चालू करते, पण ते उपयोगाचं नाहीये. ह्याचं नुकसान होतं जो एंड क्लायंट आहे त्याला, कारण त्याला एकतर पूर्ण काय माहिती नसते आणि तो जर अशा कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या अंडर गेला शिकायला की ज्याला स्वतःलाच येत नाहीये, तर तो जनरल गुगलवरनं मिळालेल्या गोष्टी शिकवतो की ज्या चालत नसतात आणि मग त्याचा ट्रेडिंगमध्ये लॉस होऊन जातो. कारण त्याला नीटचं ते कळत नसतं. आणि ऑप्शन ट्रेडिंग ही एक अशी गोष्ट आहे की मी प्रत्येकाला सांगतो की त्याला अवॉइड करा. कारण ऑप्शनमध्ये लॉस व्हायचे चान्सेस अनलिमिटेड आहेत. म्हणजे अख्खं भांडवल सापून जातं. बरोबर. म्हणजे मी कित्येक जणांना पाहिलेलं आहे, 5-10 हजार रुपये टाकतात, 2-3 दिवसात घालवतात, परत टाकतात, परत घालवतात, परत टाकतात, परत घालवतात, असं महिने चालूच आहे त्यांचं. आणि 5-10 हजार करत 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 असे लाखोंचा लॉस करून ठेवलेला आहे. बरोबर. आणि मग शेवटी कळतं आपलं, अरे एवढे गेले. ठीक आहे, कारण टाकताना आपण तेवढेच टाकत असतो, 2-5 हजार रुपये काय वाटत नाही जास्त. पण ते कमी कॅपिटलच सगळ्यात मेन त्याला लागणार, जे कमी कॅपिटल आहे त्यात सगळ्यात मोठं रिझन आहे लॉस होण्यामागचं. ओके. आता सेबीनी पण वॉर्निंग द्यायला चालू केलं आहे की लॉग इन केल्यानंतर तुम्हाला समोर दिसतं की F&O मध्ये 10 पैकी 9 लोक पैसे घालवतात. जे काय करायचं तुम्ही कॉशियसली करा म्हणून ते वॉर्निंग येते. बरोबर. तो ऑप्शन मीच प्रत्येकाला सांगतो की अजिबात करू नका. जो तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लावतोय तो सगळ्यात तुमचा मोठा शत्रू आहे. कारण ऑप्शन ट्रेडिंग हे सर्वसामान्य लोकांसाठी नाही तयार केलेलं आहे. बरोबर. ते हेजिंगसाठी बनवलेलं आहे. म्हणजे जसं आपण एखादी गाडी घेतली, राईट, तर 5 लाखाची गाडी घेतली तर 5,000 त्याचा इन्शुरन्स काढला. गाडीचा जर ऍक्सिडेंट झाला तर बिल कोण भरणार आहे? इन्शुरन्स कंपनी. बरोबर. आणि जर गाडीचा ऍक्सिडेंट नाही झाला तर जे 5,000 आपण दिले ते गेले. बरोबर. तर तो आपली इन्व्हेस्टमेंट नाहीये, तो आपला खर्च आहे. तर ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो, इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमवू शकतो, खर्च करून पैसे कमवू शकत नाही. ठीक आहे. तो ऑप्शन विकत घेणं म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यासारखा किंवा लॉटरी विकत घेण्यासारखा प्रकार आहे. ठीक आहे. इन्शुरन्स पॉलिसी विकत घेऊन श्रीमंत झालाय असं जगात एकही माणूस नाही. बरोबर. ओके. किंवा कोणी म्हणत नाही की माझा इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्यायचा धंदा आहे. ओके. तर इन्शुरन्स विकत घेणं हे प्रोफेशन नाही असू शकत कधी, एक तडजोड आहे. ठीक आहे. किंवा लॉटरी विकत घेणं, जो लॉटरी विकत घेतोय तो ना इन्व्हेस्टर आहे ना तो ट्रेडर आहे, तो मूर्ख आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमवू शकताय, ट्रेडिंग करून पैसे कमवू शकताय, पण हेजिंग करून किंवा इन्शुरन्स पॉलिसी विकत घेऊन किंवा लॉटरी विकत घेऊन तसा त्याच्यातनं इन्कम नाही होत. आणि जे लोक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात, मी पाहिलेलं आहे ह्याच्यामध्ये हजारो करोड रुपयाचा लॉस करणाऱ्या लोकांना. बरोबर. खूप जवळनं. ठीक आहे. मी ज्यांना भेटलेलो आहे त्यांच्याशी डिस्कस केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर कॅपिटल कधी साफ होऊन जातं कळतच नाही ऑप्शन बाहेरचं. बरोबर. बरोबर. आणि सपोज 1 लाख रुपये टाकले आणि एका दिवसात त्याच्यातले 40,000 साफ झाले किंवा 50,000 साफ झाले, तर ती जी भीती आहे त्या माणसाच्या मनामध्ये एवढी खोलवर बसते की त्याच्यानंतर त्याच्या पुढचे 4-6 महिने सगळे डिसिजन चुकत जातात. बरोबर. कारण फिअर आणि ग्रीड ह्या 2 गोष्टींवरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे ट्रेडिंगमध्ये. कारण फिअर आणि ग्रीड ह्या गोष्टी जर तुम्ही कंट्रोल करू शकला नाहीत तर तुमची डिसिजन घ्यायची कॅपॅसिटी 80% डाऊन होऊन जाते. बरोबर. आणि जे ऑप्शनमध्ये मी जे सांगतो की प्रत्येकाला सांगतो की ट्रेडिंग करू नका, तर त्याच्या मागचं कारण हेच आहे. असं नाही की त्याच्यात प्रॉफिट होत नाही, मिळालं तर डबलही होतात आणि झाले तर 0ही होतात. बरोबर. कॅपिटल प्रोटेक्शन ट्रेडरसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. भांडवल जागेवर राहिलं तर आपण उद्या जाऊन त्याच्यातून ट्रेड करू शकतो. ठीक आहे. पण 6 महिने 2-3 दिवसात कॅपिटल आपलं साफ झालं तर मग त्याचा काहीच उपयोग नाहीये. नाही का. तर उद्या परत कॅपिटल कुठून टाकणार, प्रश्न इथून चालू होतो. राईट. तर 6 महिने प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, भांडवल जागेवर राहिलं पाहिजे, टिकवून ठेवता. हा, हे मी सगळ्यांना सांगतो. आणि त्याच्यासाठी कमोडिटी सगळ्यात बेस्ट आहे. का तर तिकडं मुवमेंट जी चालते ही खूप स्टेबल आहे. त्याच्यामध्ये चार्टचे जे सिग्नल आहेत हे प्रॉपर फॉलो होतात. ओके. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. आणि कमोडिटी मार्केट बद्दल थोडंसं आणखी एक्सप्लेन करून सांगा ना की एक्झॅक्टली हे कसं वेगळं असतं. समजा कमोडिटी मार्केट म्हणजे काय, तर वस्तू, म्हणजे सोनं, चांदी, क्रूड ऑइल, कॉपर, लीड, झिंक, ह्या सगळ्या गोष्टी. राईट. तर ज्या हाय लिक्विड कमोडिटी आपल्या त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचे फक्त. ओके. राईट. त्याचा काय अर्थ असतो? समजा हाय लिक्विड म्हणजे काय की ज्याच्यात टर्नओव्हर खूप जास्त होते, व्हॉल्यूम खूप जास्त होते, त्यांना हाय लिक्विड कमोडिटी म्हणतात. व्हॉल्यूम ज्याच्यात जास्त आहे, ठीक आहे, त्याच्यात आपण ट्रेडिंग जर केली
तर काय होतं की मॅन्युप्युलेशन व्हायचे चान्सेस राहत नाहीत अजिबात. ओके. आणि आपल्यालाही माहिती आहे की ह्या मार्केटमध्ये 98% लोक काय करतात, कायम पैसे घालवतात आणि 2% पैसे कमवतात. बरोबर. म्हणजे 98% लोकांचा लॉस कुठे चाललेला आहे, ते 2% लोकांच्या खिशात. ठीक आहे. तर आपण जर ट्रेड करतोय, ठीक आहे, तर बाकी 98% लोक त्यांच्या खिशातून लॉस करून आपला प्रॉफिट कमवून द्यायला बसले. बरोबर. आणि तो जर घेता येत नसेल एखाद्याला, तर चुकी कोणाची आहे, तर स्वतःची त्या ट्रेडरची चूक असते ह्याच्यात. आणि प्रत्येक वेळेला त्याला आठवतं की अरे आपण बाबा ह्या टाईपच्या ज्या चुका आहेत ह्याच्या आधी भरपूर वेळा करून झालेल्या आहेत आणि त्याच प्रकारचे लॉसेस पण रिपीट करत राहतात. तर मार्केटचा एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे, तो ठरलेला आहे. आणि हे जे मार्केट आहे समजा कमोडिटी मार्केट, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं एक्झॅक्टली अंदाजे? ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी काम करतात. न्यूज काम करतात, डॉलर आणि युरोचा जो रेट आहे त्याच्या ज्या फ्लक्च्युएशन येतात त्या काम करतात. त्यानंतर डिमांड सप्लाय पण काम करतात ह्याच्यात. तर कुठेतरी सपोज वॉर चालू झाली, तर वॉर चालू झाली म्हणजे काय झालं की अनसर्टनिटी आली. बरोबर. राईट. तर मग शेअर मार्केट पडायला लागतं, कारण शेअर मार्केटवरती लोकांचा भरोसा राहत नाही. रिअल इस्टेटचे रेट डाऊन यायला लागतात. ठीक आहे. त्यानंतर अजूनही जे इन्व्हेस्टमेंट करायचे प्रकार आहेत, बँकेत लोक पैसे ठेवत नाही, बँकाही उडू शकतात. मग सगळी जी इन्व्हेस्टमेंट जाते ती जाते सोन्यात. ओके. किंवा चांदीत. मग सोने चांदीचे रेट वाढायला. ठीक आहे. तर असं त्याच्यामध्ये एक त्याचं एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे कामाचं. राईट. तर सोनंवरती गेलं, चांदीवरती गेलं, आपण बाय करून त्याच्यात प्रॉफिट कमवू शकतो. आणि कमोडिटीमध्ये आपण जर रेट खाली यायला लागले तर वरच्या रेटला सेल करून खालच्या पडलेल्या भावात बाय करून त्यातनं आपण प्रॉफिट काढू शकतो. पण मग त्याच्यात जसं पैसा सेफ असतो का माणसाचा, कारण तेवढं ट्रान्सपरंट आहे का? आहे. तर आपण ट्रेडिंग अकाउंटला जे पैसे ठेवतो तर ते आपल्या ब्रोकरच्या ह्याच्यात असतात आणि ब्रोकरचं सेबीकडे डिपॉझिट असतं. ओके. राईट. तर आपले पैसे जात नाहीत कुठं, कारण त्याच्यावरती कंट्रोल आहे सेबीचा. त्याच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, सेबीचा कंट्रोल आहे. ठीक आहे. तर सगळ्या ह्या ज्या रेग्युलेशन बॉडीज आहेत, ठीक आहे, ह्या त्याला कंट्रोल करत असतात. त्यामुळे आपले पैसे सेफ असतात. ओके. त्या ब्रोकरच्या अकाउंटला जरी असले आपले पैसे, कुठलाही चांगला ब्रोकर जर आपण घेतला तर आपल्या पैशाला काही त्याच्यात धोका नसतो. आणि कॅपिटल आपलं त्या अकाउंटला असतं. आणि दर 3 महिने सेबीचा एक क्वार्टरली पेआउटचा जो हे आहे बनवलेला आत्ताचा नवीन रूल, त्यांनी आपले पैसे दर 3 महिने आपल्या सेव्हिंग अकाउंटला परत जर वापरले नाहीत तर जमा होऊन जातात. आणि त्याच्यामध्ये असं सेपरेट अकाउंट खोलावं लागतं का कमोडिटीसाठी, की कसं असतं? ऑल इन वन अकाउंट असतं. ओके. ते एकदाच ओपन केलं की त्याच्यात सगळ्या गोष्टी, काही टेन्शन नाही समजा. ओके. आता मला सांगा, म्हणजे कमोडिटीबद्दल तर आपण बऱ्यापैकी बोललोय, पण तरी पण मला थोडासा डाऊट वाटतोय. खरं सांगा बरं की इक्विटीपेक्षा आणि ऑप्शन ट्रेडिंगपेक्षा कमोडिटी खरंच चांगला आहे का? ज्याला वेळ नाहीये रोज मार्केटच्या समोर बसायला, ठीक आहे, आणि ज्याला इन्व्हॉल्वमेंट पण नाही व्हायचं मार्केटमध्ये, त्याच्यासाठी इक्विटी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कधीही बेस्ट. बरोबर. म्हणजे एवढीच पैसे ठेवण्यापेक्षा किंवा म्युच्युअल फंडपेक्षा किंवा दुसऱ्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटच्या पर्यंतपेक्षा इक्विटीमध्ये पैसे टाकले कधी चांगलं. बरोबर. पण ज्याला वेळ आहे आणि ज्याला एक्स्ट्रा काहीतरी करायचे त्याच्यासाठी कमोडिटी चांगलं पण आहे आणि सेफ पण आहे. आणि ऑप्शन जी आहे ही सगळ्यात खतरनाक लेवल, हाय रिस्क हाय रिटर्न वाली. ओके. ज्याला अगदीच त्याच्यामध्ये नाही का भरपूर रिस्क घेऊन काम करायचे, ते ऑप्शन तशा लोकांसाठी ठीक आहे. तर नॉर्मल लोकांसाठी मी सांगतो की ऑप्शनमध्ये जाऊ नका अजिबात, कारण छोटीशी मिस्टेक झाली भांडवल साफ करून टाका. आणि कॉन्फिडन्स एकदा जर गेला मार्केटमध्ये तर मग तो माणूस उभा नाही राहू शकत. बरोबर नाही का? कारण त्याच्यात कितीही जरी आपण आपल्या माइंडला कंट्रोल करायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये तुम्ही किती जरी कोर्सेस अटेंड केले, किती जरी त्याच्यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर वापरले, किती जरी त्याच्या टेक्निक्स वापरले, कितीही व्हिडिओ पाहिले, तरी एक मिस्टेक भांडवल साफ करून टाकतो. आणि निफ्टी जी आहे ती एवढी लिक्विड नाही आहे की जेवढ्या कमोडिटीज आहेत. ओके. त्याच्यात तेवढी स्पेसिफिक अशी मुवमेंट येत नाही की बाबा वर गेला तर वरती चाललाय, खाली तर तशी मुवमेंट येत नाही. सकाळी वर, दुपारी खाली, परत मार्केट बंद होताना आहे तिथंच, अशी मुवमेंट खूप जास्त येते. किंवा साईडवेज मुवमेंट खूप जास्त येते. तर साईडवेज मुवमेंट जर असेल तर जे सगळे कॉल आणि पुढं असतात हे झिरो होऊन जातात किंवा त्याचा प्रीमियम डिके व्हायला लागतो. तर आपण घेतलेला 40 रुपयाचा कॉल 35ला आल्यानंतर विकायचा आहे का नाही विकायचा आहे, हा डिसिजन जर माणूस घेऊ शकला नाही आणि तो 40ला घेतला जर का 25ला किंवा 20ला आला, भांडवल अर्ध साफ ना. बरोबर नाही का? विचार करण्यात वेळ जर गेला तर ऑप्शन ट्रेडचं त्याच्यात काही खरं नाही. त्याच्यापेक्षा मग कमोडिटी बेटर आहे. तर कमोडिटी कधीही बेटर आहे. ठीक आहे. आता नवीन जे लोक आहेत जे मोबाईलवरती बघतात, ते युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघून इकडून तिकडून शिकून करतात प्रयत्न त्याच्यामध्ये करायचा,
पण त्याची जर सुरुवातच ऑप्शनमध्ये झाली, आधी प्रॉफिट होतो, बरोबर नाही का. मग प्रॉफिट झालं की त्याला कसं होतं, त्याला ती चटक लागते त्याची आणि मग ती जात नाही. आणि ऑप्शन ट्रेडिंगची सवय म्हणजे कॅन्सरचा आजार असल्यासारखी सवय, ती एकदा लागली की लवकर जात नाही माणसाची. तर मी सगळ्यांना ह्याच्यासाठी सांगतो की तुम्ही कॉशियस राहून तुम्हाला त्याच्यात काम करणं जे हे थांबवायला लागणार आहे. जे झाले लॉसेस ते बास करा आता त्याच्यात, नाही का. अनेक लोक काय करतात माझ्याकडे की भरपूर सारा लॉस झाल्याच्या नंतरच येतात आणि मग तोपर्यंत काय राहिलेलं नसतं त्याच्यामध्ये. त्याच्याकडे पैसे संपलेले असतात, आता त्याच्याकडे फी भरायला पण पैसे नसतात राहिले, नाही का. आणि ऑलरेडी त्यांनी लोन बिन करून असं करून हे केलेलं असतं. ते हे सगळे प्रकार माझे 2004-05 मध्ये करून झाले, नाही का. म्हणून मी लोकांना सांगतो की नका करू त्याच्यामध्ये, कारण अनुभव त्याच्यामध्ये एवढा वाईट आलेला आहे की भरपूर त्याच्यामध्ये टेक्निक वापरून पाहिले, मी सगळं करून पाहिलं, पण त्याच्यात मिळत नाही तुम्हाला रिझल्ट. आणि प्रत्येक वेळेला ते मिळेलच ह्याची खात्री नाहीये, नाही का. लॉटरी विकत घेण्यासारखा थोडक्यात तो प्रकार आहे. आणि आता काय झालं की अशा स्कीम निघतात की म्हणजे अशी कोणी येतो, उभा राहतो, कोर्स घ्यायला चालू करतो आणि अशी काहीतरी स्कीम काढतो, 1000 रुपये भरा, येऊन बसा, मी स्वतः ट्रेडिंग करेल, तुम्हाला पण ट्रेडिंग करायला देतो, तुमचे 1000 रुपये वसूल करून देतो, बरोबर, नाही का. म्हणजे कन्झर्वेटिव्ह मेंटॅलिटीचे लोक आहेत ती पहिले पोचतात तिथं, कारण त्याला त्या ऑप्शनमध्येच त्यांना वाटतं हेच असतं, करायची इच्छा पहिल्यापासून, ठीक आहे. ते जातात. तर तो माणूस एकदा देईल तुम्हाला, दोनदा देईल, रोज रोज कोण मोकळा बसलेला तुमच्यासाठी, बरोबर आहे. रोज तर तुमचं तुम्हालाच करायचं आहे ना, ठीक आहे. एकदा दोनदा केलं की त्याला त्याचा नाद लागला की मग सगळं संपतं त्याचं थोड्या दिवसात. त्यामुळे मी आधी सांगितलं लोकांना की नाही करायचं, एकदा डिसाईड करा. मी 2008 मध्ये डिसाईड केलं होतं की ऑप्शनमध्ये नाही करायचं आपलं ट्रेडिंग, तर नाही करत आता, बरोबर. आणि कमोडिटी मार्केट जे असतं समजा त्याचं टायमिंग काय असतं, की नॉर्मल सारखंच असतं की काय वेगळं असतं? सकाळी 9ला मार्केट चालू होतं, ओके, आणि रात्री 12पर्यंत चालतं. अरे वा, 12पर्यंत. हां. तर जे सकाळचं जपानचं मार्केट, त्यानंतर सिंगापूरचं मार्केट, त्यानंतर एशियन मार्केट, चायना मार्केट, युरोपियन मार्केट, US मार्केट, सगळ्या मार्केटची जी मुवमेंट आहे आपल्या इंडियामध्ये बसून ती कॅप्चर करता येते. कारण आपलंच मार्केट एक असं आहे की जे 15 तास चालतं कमोडिटी, बाकी सगळे मार्केट 6-7 तास चालतात त्यांच्या कंट्रीजमध्ये, ठीक आहे. तर आपण आपल्या इथं बसून तिकडच्या मुवमेंटचा बेनिफिट इंडियामध्ये घेऊन ट्रेड करू शकतो. आणि टर्नओव्हर ह्याच्यात एवढा जास्त आहे, त्याच्यामुळे काय होतं की मॅनिप्युलेशन होत नाही बिलकुल. आणि टर्नओव्हर जेवढा जास्त, ठीक आहे, तेवढा जो रेशो मी सांगितला सक्सेसच्या 2% आणि 98% लोक ह्याच्यात कायम फेलच जातात, नाही का, लॉसच करतात. तर टर्नओव्हर जेवढा जास्त तेवढी लॉस करणारी मरणारी पब्लिक जास्त, आणि मरणारीची पब्लिक जेवढी जास्त तेवढी शिकारीची माझी जास्तच येणार आहे ना. त्याच्यासाठी कमोडिटी कधी बेस्ट. ओके, म्हणजे मॅनिप्युलेशन कमी असतं. हा, मॅनिप्युलेशन नाहीच आहे त्याच्यात ऑलमोस्ट. ओके, आणि टाइम पण जास्त असतो त्याच्यामुळे कोणी पण करू शकतं. आता तुम्ही सांगितलं की कमोडिटीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, जसं की तुम्ही क्रूड ऑइल सांगितलं, सोनं सांगितलं, चांदी सांगितलं. मग अशा कुठल्या एलिमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण ट्रेड केलं पाहिजे समजा बऱ्यापैकी, त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हायचे चान्सेस जास्त आहेत? सगळ्यात हाय व्हॉल्यूम आणि हाय मुवमेंट असलेलं जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा जे प्रोडक्ट आहे ते सिल्वर. ओके, सिल्वर म्हणजे चांदी, ठीक आहे. खूप मुवमेंट येते त्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं आहे क्रूड ऑइल, ओके. 3 नंबर आहे कॉपर आणि गोल्ड, आणि मग त्याच्यानंतर बाकीचा सगळ्याचा नंबर लागतो, ठीक आहे. तर सिल्वर आणि क्रूड ऑइल ह्या दोन्हीवरती जर आपण फक्त फोकस केलं ना, बाकी कुठं करायला गरजच राहत नाही, बरोबर. हां, एवढं त्याच्यात दिवसातनं रोजचे ट्रेड मिळून जातात आणि मुवमेंट रोज असते. कसं आहे की ज्याला दिवसभर वेळ साईडवेज सारखं नसतं, हां, ज्याला दिवसभर वेळ नाही आहे तो 6 नंतर जॉबवरनं आल्यानंतर करू शकतो, बरोबर. जो नाईट शिफ्ट करतो तो दिवसभर करून रात्री करू शकतो, बरोबर. ज्याला आठवड्यातनं 2 दिवस वेळ आहे तो आठवड्यातनं 2 दिवस करू शकतो. आणि ज्याला फुल टाइम उतरायचे त्याच्यासाठी तर अजून चांगलं आहे, कारण दुकान जेवढा जास्त वेळ उघडं राहणार धंदा तेवढा जास्त होणार. तेवढा आहे. आणि त्याच्यामध्ये आता जे कमोडिटी मार्केट असतं त्याच्यामध्ये मार्जिन आणि एक्सपायरीचं कसं असतं? एक्सपायरी डेट जे आहेत ह्या प्रत्येक कमोडिटीच्या ठरलेल्या आहेत, ओके. आणि मार्जिन पण एक पर्टिक्युलर डिसाईड केलेलं असतं. जेव्हा आता पूर्वी तर नव्हती अशी पद्धत, पण आता जर आपण त्या ट्रेडिंगच्या ॲपमध्ये आपण हे क्वांटिटी टाकली की बाबा सिल्वर मला 1 लॉट बाय करायचे, तर खाली लगेच दाखवतं की आजच्या तारखेला 1 लॉट बाय करायसाठी किती कॅपिटल रिक्वायर्ड आहे, ओके, ठीक आहे. समोर दिसतं आपल्याला लगेच, म्हणजे काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही, आधीसारखं नाही, आधीसारखं राहिलेलं नाही, ओके. आणि कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करत असताना अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या नवीन माणसांनी लक्षात ठेवल्या पाहिजे, की जर तुम्ही इकडे येत आहे तर मग हे आधीच लक्षात ठेवा? संध्याकाळी रोज किंवा आठवड्यातले ॲटलिस्ट 3 दिवस तरी किंवा 3 ते 4 दिवस न्यूज डिक्लेअर होतात,
ओके. दर बुधवारी रात्री 8 वाजता क्रूड ऑइलचे इन्व्हेंटरी डिक्लेअर होते. ते सगळं आपलं काही इन्फॉर्मेशनच्या साईट्स आहेत इन्व्हेस्टिंग सारख्या वगैरे, तिथं गेलं तर त्या सगळ्या न्यूज आपलं लक्ष ठेवा, कॅलेंडर दिसतं, त्याच्यावरती लक्ष ठेवायला लागतं. ओके. ठीक आहे. त्यानंतर त्याची चाल कशी आहे की बाबा आज साईडवेज चाललंय किंवा बाबा आज अप ट्रेंडमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चार्टमध्ये बघून मग डिसाईड करायच्या किंवा कुठल्याही एका चार्टच्या भरोश्यावर आपला ट्रेड नाही करायचे. अनेक लोक सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन या सगळ्या गोष्टी वापरतात, पण त्याच्यातून कॉन्फिडन्स एवढं येत नाही. ठीक आहे. ओके. आपला प्रत्येक वेळेला मी सांगतो इंडिकेटर्सचा यूज करा लोकांना, कारण इंडिकेटरची जी मुवमेंट आहे ती स्पेसिफिक गोष्टी आपल्याला दाखवते. ओके. जे नुसती एक ट्रेंड लाईनची काडी मारली तर त्याच्यातून कळत नाही. आणि त्याने काय होतं की आपला कॉन्फिडन्स खूप वाढून जातो. म्हणजे आज जो मायक्रो सिल्वरमध्ये ट्रेडिंग करणारा माणूस आहे तो उद्या जाऊन मिनी सिल्वरवरती जाणार, मिनीवाला मोठ्या सिल्वरवर जाणार, मोठ्या सिल्वरवरनं 2 वरनं 4 लॉटवर जाणार, 4 वरनं 8 लॉट, 8 वरनं 10 लॉट, 20 लॉट, 50 लॉट, 100 लॉट जरी बाय करायची वेळ आली माणसाला ॲट अ टाइम, तर 100 लॉटचं प्रेशर सहन करायची कॅपॅसिटी आपल्यामध्ये असली पाहिजे, जी नुसती ट्रेंड लाईन मारून किंवा जी नुसती बुलिश सिग्नल बेरिश सिग्नलचे पॅटर्न बघून येत नाही. ते कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी इंडिकेटरचा यूज हा गरजेचाच आहे. ओके. म्हणजे या 2-3 गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. पहिलं म्हणजे न्यूजवरती लक्ष ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर नॉर्मल सपोर्ट रेजिस्टन्सपेक्षा इंडिकेटर्सवरती जास्त विश्वास ठेवला पाहिजे. तुषार सर, आज मला वाटतं भरपूर वर्ष झाले की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहात, तर असा कुठला टाइम होता की जो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात लोएस्ट फेज होता? लोएस्ट फेज असं एक नाही, असे अनेक एक्सपिरियन्स केलेले. म्हणजे शून्यात नाही, मायनसमध्ये जाऊन परत त्याच्यातनं उभं राहिलेलं आहे. बरोबर. कारण ट्रेडिंगमध्ये अनुभवच एवढे वाईट आले सुरुवातीला, कारण नॉलेज नव्हतं आणि नॉलेज देणारही कोणी भेटत नव्हतं. बरोबर. कारण इंटरडे ट्रेडिंगमध्ये त्यावेळेला जुगारात समजलं जायचं. ठीक आहे. आणि जो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो तो एकदम हाय क्लास समजला जायचा, जो डे ट्रेडिंग करणार आहे तो एकदम थर्ड क्लास समजला जायचा. पण आता उलट झालेलं आहे. बरोबर. आता मोस्टली लोक इंट्राडेमध्ये का वळतात, कारण पूर्वी लोकांकडे इंटरेस्टही होतं तेवढा आणि वेळही होता शेअर्सला घेऊन 10-20 वर्ष होल्ड करण्यामध्ये. आता लोकांना तेवढा वेळही नाही आहे, इंटरेस्टही नाही आहे, प्रत्येकाला फास्ट रिझल्ट पाहिजे. तर फास्ट रिझल्ट देणारं मार्केट हे डे ट्रेडिंगचंच आहे. बरोबर. तर मी जेव्हा ट्रेनिंगला जातो तेव्हा माझ्याकडे असं नाही की बाबा फक्त फ्रेशरच लोक येतात, 8-8, 10-10 कोर्सेस अटेंड करून आलेले लोक पण येत असतात आणि भरपूर लॉसेस करून आलेले लोक पण येत असतात, की ज्यांच्या ऑप्शनमध्ये म्हणा किंवा कमोडिटीमध्ये म्हणा की बिना स्टॉप लॉस लावता ट्रेडिंग केल्यामुळे भरपूर लॉस झालेला आहे. ठीक आहे. तर समोरचा जो माणूस आलेला आहे, ठीक आहे, त्याला काही गोष्टी जर मला एक्सप्लेन करून सांगायच्यात तर माझं नॉलेज त्याच्यापेक्षा 10 पट लागतं. बरोबर आहे. ठीक आहे. तर मला कायम माझ्या नॉलेजला अपडेट करत राहायला लागतं आणि त्याच्यात मला माझ्या स्वतःच्या ट्रेडिंगमध्ये खूप फायदा होतो. बरोबर. कारण मला स्वतःचं नॉलेज अपडेट केल्यामुळं मी इंटरडेमध्ये मी जेव्हा एखाद्या गोष्ट समोरच्याला सांगतो तर असं नाही की प्रत्येकाला ती कळतेच म्हणून. बरोबर आहे. काही लोकांना ते कळायला 4-4, 6-6 महिने लागतात. बरोबर. सांगितलेलं तेच असतं. ठीक आहे. पण त्या सांगायच्या पद्धतीवरती डिपेंड करतं की त्याला किती कळणार ते. त्यामुळे मी काय माझं स्वतःचं नॉलेज अपडेट करत राहतो आणि ज्याचा फायदा माझ्या स्टुडंटला होत राहतो. आणि अशा कुठल्या कॉमन मिस्टेक्स आहेत समजा लोकांच्या की ज्या तुम्हाला जाणवतात ट्रेनिंग घेत असताना? सिरियस नसतात लोक. ठीक आहे. त्यामुळे कुठलंही त्यांना जर करायची म्हणलं गोष्ट तर ते तेवढं मन लावून करत नाही. थोड्या वेळ करतात, हाऊस म्हणून करतात, टाइमपास म्हणून करतात, कोणतरी मित्र करतोय म्हणून त्याचा बघून येतात, थोडे दिवस करतात, मग त्या अशा लोकांना नाही येत काय रिझल्ट. ठीक आहे. कारण टिकणं महत्वाचं आहे खूप. भले तुम्हाला रिझल्ट येऊ नाही तर नाही येऊ, ठीक आहे, तुम्ही त्या फील्डमध्ये टिकला पाहिजेत. बरोबर. तर सुरुवातीला ट्रेनिंगमध्ये जेव्हा मी बाहेरगावी वगैरे ट्रेनिंग करायचो त्यावेळेला काही बॅचेसला लॉस पण व्हायचा, खर्च जास्त, रिटर्न्स कमी. तर मी बघायचो नाही त्याच्यामध्ये की काय मिळते काय नाही मिळते, कारण मी डिसाईड केलं होतं की ज्या गोष्टी आपल्याला कळालेल्या आहेत, ठीक आहे, त्या आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायच्या. या मार्केटमध्ये एक वेळ लॉस करून करून अशी वेळ आली होती माझ्यावरती की लोक माझ्याकडे बघून म्हणायचे की नंगे से खुदा भी डरता है म्हणून, की एवढा नुकसान येत होतो आणि एवढा डाऊन त्याच्यामध्ये गेलो होतो. पण मी डिसाईड केलं होतं की ह्या मार्केटनी जे आपलं हरवलेलं आहे की आपण एक दिवस मार्केटला हरवून दाखवायचं. जे लॉसेस आपले झालेले आहेत ते मार्केटमधून रिकव्हर करायचे. ठीक आहे. आणि ज्या गोष्टी आपण आज करतोय या दुनियाला शिकवायपर्यंत एवढी परफेक्शन आपल्यामध्ये आणायची.
ठीक आहे. जे मी स्वतः ट्रेडिंग करायचो गपचूप आणि लॉस करून ठेवायचो आणि कोणाला तरी सांगायला भीती वाटायची. आज 200 लोकांसमोर मी स्वतः उभं राहून मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग देत असतो आणि मला भीती वाटत नाही कधी अजिबात मार्केटची. ती भीती आता सगळी गेलेली आहे नाही का, कारण तेवढं परफेक्शन आलंय, कारण त्याच्यामध्ये तेवढा टाइम घालवलाय मी. तर जेवढा टाइम मी घालवलेला आहे त्या दिवसातला आलेला सगळा जो एक्सपिरियन्स आहे तोच मी लोकांपर्यंत पोहोचवत असतो ट्रेनिंगच्या मार्फत. तर त्याच्यामध्येही त्यांनी म्हणजे एवढा नाही पण ऍटलिस्ट 6 महिने वर्षभर जर घालवलं तर त्यांना त्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू करत कळायला लागतात. कारण मार्केट असंच आहे, इकडं अक्कल ही विकतच घ्यायला लागते. इकडं एक तर तुम्हाला मार्केटमध्ये पैसे घालवायला लागतात, नाही तर एज्युकेशनवरती पैसे घालवायला लागतात. ते एज्युकेशनवरती पैसे घालवले तर मार्केटमध्ये फारसे काय घालवलं. आणि ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला लॉसेस हे सगळ्यांचे होतात राईट. हा, तर ते सहन करायची कॅपॅसिटीमध्ये सहन करायची कॅपॅसिटीमध्ये पण त्या माणसामध्ये असली पाहिजे. तर काय लोक तर तिथंच डायरेक्ट शस्त्र टाकतात आणि पळून जातात. कॅपिटल पण छोटं असतं आणि ते सश्याच्या काळात जी लोक असतात ना ती ह्या मार्केटमध्ये नाही टिकत. थोडाफार लॉस झाला तर लगेच मार्केटला घाबरून बंदच करून टाकतात. तसं नाही चालणार आहे. तर ट्रेडिंग म्हणजे शिकारीचा धंदा आहे. थोडंफार किरकोळ खर्च आहेच आपला जर उतरलोय तर आपण. ठीक आहे. कारण एव्हडीच्या वर्षाचे इंटरेस्ट एवढा पैसा जर का तुम्हाला दिवसाला कमवायचा असेल तर थोडी रिस्क ही घ्यायला लागणार. बरोबर. आणि ट्रेडिंगमध्ये रिस्क आहेच. ठीक आहे. जर 10 ट्रेड गेले तर त्याच्यापैकी 2 ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस ओढणार आहे. तर आपलं किती जाणार आहे हे आधीच माहिती, ते मी आधीच सांगत असतो लोकांना की किती जाणार आहे हे आधी माहिती करून घ्या. तर 2 ट्रेडमध्ये लॉस होणार आहे आपला, 10 पैकी 2 ट्रेडमध्ये लॉस होणार आहे. पण बाकीचे 8 जे प्रॉफिटमध्ये जातील तो आपला अख्खा दिवस ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये नेतील. ओके. किंवा आठवडाभर जर ट्रेड केला तर 4 दिवस प्रॉफिट होईल, एखाद दिवस लॉस होईल. तेवढं तर सहन करायची तयारी. आणि हा जो लॉस असतो समजा तो लॉसच लोकांना बाहेर काढतो मार्केटच्या. तर हा लॉस कसा कमी केला पाहिजे? लॉस जो आहे ना हा सुरुवातीला होतो, पण जेव्हा लॉस होतो त्याच वेळेला आपलं हे नक्की कळतं की आपल्याला पुढच्या कुठल्या मिस्टेकला अवॉइड करायचे. ओके. म्हणजे त्या मिस्टेक हळूहळू करत झाल्यानंतर आपल्याला समजतात आणि मग त्याला पुढच्याला आपण अवॉइड करतो. तर लॉस हळूहळू कंट्रोलमध्ये यायला लागतो. मग एक दिवस लॉस व्हायचा बंद होतो आणि जो प्रॉफिट आहे तो हळूहळू मल्टिप्लाय व्हायला स्टार्ट. ओके. ती फेज असते आपली रिव्हॉल्विंग फेज. ठीक आहे. तर त्या फेजपर्यंत पोचायला आपल्याला आधी वेळ घालवायला लागतो आणि मग मार्केट जे त्या माणसाला पैसे द्यायला स्टार्ट करतात. ओके. म्हणजे चुकांमधून शिकता पण आलं पाहिजे. भरपूर शिकण्यासारखं असतं. प्रत्येक चुकीला अनालिसिस करायला लागतं किंवा मग काय चुकलंय माझं. ते अनालिसिस जे आपण करतो, माझा 4 पानाचा ट्रेड रिपोर्ट बनवायचो. एका ट्रेडचा 4 पानाचा ट्रेड रिपोर्ट बनवायचो, जो मी आता 6 लाईनमध्ये बसून देतो लोकांना. ठीक आहे. तर काय चुकलंय हे आपलं एकदा जर कळलं त्या मिस्टेकला आपला पुढच्याला अवॉइड करता येतं. बरोबर. पण नवीन माणसाचं होतं काय चुकतं हेच कळत नाही. बरोबर आहे. आणि सांगणारही कोणी नसतं. ठीक आहे. आणि सगळे जे सांगतात आपल्या त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला ते सांगतात की शेअर मार्केटमध्ये जुगार आहे, तू जाऊच नको. आणि आपण कायम अशाच लोकांच्या सांगतीत असतो की जे लोक लॉस करतात. जो प्रॉफिट कमवतो तो आपल्यासोबत येतच नाही बसायला कधी. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की इकडे सगळेच लॉस करतात, पण असं नाहीये. ट्रेडिंग हे एक करिअर आहे. ओके. US ऑलमोस्ट 50-55% लोक ट्रेडिंग करतात. ऑस्ट्रेलियामध्ये 40 लोक ट्रेडिंग करतात. सगळ्या कंट्रीज ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत तिकडे लोक ट्रेडिंगला प्रोफेशन म्हणून बघतात आणि त्याच्यात काम करतात. आपल्या इंडियामध्ये तो ट्रेंड अजून आलेला नाहीये, पण थोड्या दिवसात तो येणार नक्की तुमच्यासारखे लोक असल्यावर तर नक्कीच येईल. हो. तर ट्रेडिंग हे एक असं प्रोफेशन आहे, हे फ्युचर प्रोफेशन आहे. इथं फारसं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काही लागत नाही. ओके. कुठल्याही फील्डमधनं माणूस येऊन काम चालू करू शकतो. एक डॉक्टर कधी वकील नाही बनू शकत. एक वकील कधी CA नाही बनू शकत. एक CA कधी चार्टर्ड अकाउंटंट नाही, इंजिनियर नाही बनू शकत. इंजिनियर आर्किटेक्ट नाही बनू शकत. पण ह्या कुठल्याही फील्डमधला माणूस कधी येऊन ट्रेडर नक्की बनू शकतो. बरोबर. तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे, आता बघा अनसर्टनिटी खूप चालू आहेत. रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे. बरोबर. त्यानंतर इराण आणि परत इस्रायलचं युद्ध आहे. अजून भरपूर साऱ्या गोष्टी अशा अनसर्टन चालू आहेत. ठीक आहे. जगभरामध्ये. ठीक आहे. तर हे त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे. बरोबर. राईट. गव्हर्नमेंट पण आता सध्या निवडणूक चालू आहे, स्टेबल नाही. पुण्यामधले महानगरपालिका तर बरखास्तच झाली आहे, किती दिवस झाले प्रशासन. तर अशा ह्या अनसर्टन ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या बाबतीत होणारच इथून पुढं. तर प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रिपेअर्ड राहायला पाहिजे. उद्या तुमची नोकरी जाईल, उद्या तुमचा धंदा बंद पडेल, उद्या 3रा वर्ल्ड वॉर होईल, अजून काहीतरी गोष्टी होईल, काही होऊ शकतं. आपण प्रिपेअर राहायला पाहिजे त्याच्यासाठी.
तर ट्रेडिंग हा त्याच्यासाठी चांगला पर्याय आहे. म्हणजे एखाद्याची उद्या जाऊन जर नोकरी गेली किंवा नोकरी सोडायची इच्छा झाली किंवा धंदा बंद पडला किंवा धंदा बंद करायची इच्छा झाली तर बॅकअप प्लॅन प्रत्येकाने आपल्यासाठी तयार करून ठेवला पाहिजे. आणि ट्रेडिंग हा आपल्यासाठी एक बॅकअप प्लॅन आहे, ह्याचा विचार करायला पाहिजे लोकांनी. आता बरेच लोक असे आहेत की ज्यांनी माझ्याकडे 5-5 वर्षापूर्वी कोर्स अटेंड केला होता, त्यावेळेला त्यांना नोकरीमुळे वेळ नव्हता, ठीक आहे, त्यांनी ट्रेडिंगवर काही केलं नाही, पण आता ते परत येतात, रिपीट करतात, आता रिटायर्ड झालेले आहेत, आता त्यांना वेळ पण आहे, आता फुल टाइम चालू करतात. बरेच लोक असे आहेत की ज्यांनी त्यावेळेला कोर्स अटेंड केला होता, तर आम्ही फॅमिली मेंबरसाठी एकदम ऑलमोस्ट फ्रीमध्येच कोर्स देतो, ठीक आहे. तर त्यावेळेला त्यांची मुलं लहान लहान होती, आता मुलं मोठी झाली, आता ते मुलांना पाठवतात, मुलं अटेंड करतात, मग वडील आणि मुलगा मिळून ट्रेडिंग चालू करतात. अनेक लोक असे आहेत की ज्यांची त्यावेळेला लग्न झाली नव्हती, त्यांनी कोर्स केला होता, आता लग्न झालं, आता ते वाईफला पाठवतात, ठीक आहे, नॉमिनल फीस भरून, आणि मग नवरा बायको मिळून ट्रेडिंग चालू करतात. तर हा ट्रेडिंग जो आहे हा प्रवास काही थांबणारा नाहीये, बरोबर, ठीक आहे. प्रत्येकाने त्याच्यात काम करत राहिलं पाहिजे. चांगले वाईट काय अनुभव येतील त्यावरती आपला वर्कआउट करून मग आपला एक्सपिरियन्स जो आहे तो सुधारत राहिलं पाहिजे आणि शिकत राहिलं पाहिजे. तुमच्या ट्रेनिंगबद्दल मी आणखी एक गोष्ट ऐकली की तुमच्या ट्रेनिंगमध्ये 17 कॉपरेटिव्ह सब्जेक्ट्स आहेत, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? ते इंटरनेटवरती मी स्वतः बनवलेले आहेत, आणि ते मी कोर्समध्ये शिकवायसाठी नाही, तर ते मी माझ्या स्वतःच्या ट्रेडिंगसाठी तयार केले आहेत. आता मी प्रत्येकाला सांगतो की 3 स्क्रीनचा सेटअप लावायचा. ओके, तर का लावायला सांगतो का, तर आपलं काम कमी होऊन 3 स्क्रीनचा. हा. तर वेगवेगळ्या चार्टमध्ये, वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे चार्ट, कुठे इंडियन चार्ट, कुठे इंटरनॅशनल चार्ट, कुठे 5 मिनिटाचा चार्ट, कुठे 15 मिनिटाचा चार्ट, असं लावून जेव्हा बघतो त्याला मल्टी कन्फर्मेशन आपलं मिळून जातं, एका नजरेत गोष्टी कळतात, मान पण फिरवायला लागत नाही, ठीक आहे. तर काम आपलं इझी होऊन जातं. आपण जर बसायचं रात्री 12पर्यंत, तर आपली एनर्जी लेवल मेंटेन ठेवणं पण आपल्यासाठी खूप महत्वाचं काम आहे. जे एक लॅपटॉप घेऊन काम करतात, आल्ट टॅप करत राहतात, त्याच्यातच अर्धी एनर्जी संपून जाते, ठीक आहे. मोमेंट पण मिस होऊन जातो. मोमेंट मिस नाही झाला पाहिजे, अपॉर्च्युनिटी सुटली नाही पाहिजे कुठली आपल्या हातून. त्याच्यासाठी 3 स्क्रीन पाहिजे. काही लोक म्हणतात मोबाईलवरनं पण ट्रेडिंग चालते, मोबाईलवरनं चालते ना, पण एक ट्रेड तुम्ही घेतलेला आहे आणि कॉल आला आणि अर्धा तास चालला तर ट्रेड बोंबलला तिकडं, बरोबर आहे. मग त्या ट्रेडचं काय होतं, प्रॉब्लेम होऊन जातं, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत हे आधी खूप फेस केलेले आहेत मी. तर तसं झालं नाही पाहिजे आपल्या हातात. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर जे हे पॉवरफुलच असलं पाहिजे, म्हणजे आपली कॉन्फिडन्स लेवल ही कायम मेंटेन राहते. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुमची एक हवाला स्ट्रॅटेजी खूप फेमस आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि याचं नाव हवाला का बरं दिलंय बरं का? आता त्यावेळेला मला जे सुचलं ते नाव दिलं मी. तर हवाला ट्रेड हा असा एक ट्रेड असतो जो दर महिन्यात जनरेट होतो, दर महिन्याला एक्सपायरी डेटच्या दुसऱ्या दिवशी. त्याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ तयार करून आमच्या चॅनलवरती, लक्षात ठेवा बरं का, एक्सपायरी डेटच्या दुसऱ्या दिवशी आणि सरांच्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ पण आहे. ओके, मागच्या 10 वर्षाचा रेकॉर्डचे सगळे चार्ट त्याच्यामध्ये मी दाखवून एक्सप्लेन केलेले आहे. आणि प्लस दर महिन्याची जे हवाला ट्रेड जनरेट होतं त्या प्रत्येक ट्रेडचा मी व्हिडिओ तयार करून युट्यूबवर टाकत असतो. ओके, ठीक आहे. तर तो असा ट्रेड आहे की जो दर महिन्याला जनरेट होतो, एक्सपायरी डेटच्या पिरियडमध्ये तो येत असतो, आणि 10-15 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो साधारण त्याच्यामध्ये, आणि 100-125 पॉईंटचा मिनिमम टार्गेट असतं. दर महिन्याला एक ट्रेड होतो, वर्षातनं 10 ते 11 महिने कमीत कमी ट्रेड येतात. दर महिन्याला टार्गेट अचीव्ह होतं म्हणजे होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी काय एका दिवसात नाही कळायला, ते वर्षानुवर्ष त्याच प्रकारचे पॅटर्न तयार होताना जेव्हा मला दिसले, ठीक आहे, मग त्याला मी ऑब्झर्व करायला चालू केलं, मग त्याच्यात मी काम करायला चालू केलं, मग त्याच्यानंतर तो टॉपिक तयार झालेला आहे. ओके, ठीक आहे. 2014 पासून ते सगळे चार्ट मी ह्याच्यात दाखवलेले आहेत, आणि हवाला ट्रेड मी कोर्समध्ये 2009 पासून शिकवतो. आता तुमची जी एवढी सगळी जर्नी होती समजा, त्या संपूर्ण जर्नी मधली सगळ्यात मोठी मिस्टेक काय होती ती तुम्हाला काय वाटतं, आणि सगळ्यात मोठी लर्निंग काय होती की यार ही गोष्ट अशी केली पाहिजे? सुरुवातीला जर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केली नसती तर आज काहीतरी वेगळी परिस्थिती असते. पण सुरुवातीला जर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केली असती परिस्थिती तर आज जो तुषार उमकर तुम्हाला दिसतोय हा दिसलाच नसता. बरोबर, म्हणजे ऑप्शन्स मध्ये जर कंटिन्यू तुम्ही राहिले असते तर आज या परिस्थितीत नसते. नाही, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग केल्याने आणि त्याच्यात लॉस झाल्यामुळे त्याच्यातून मी परत उभा राहिलो. कारण लॉस झाल्यानंतरच कळतं आपल्याला, बरोबर, की काय नाही करायला पाहिजे ते. बरोबर. तर लाखो रुपयाची माती करून झाली लॉस करून, ठीक आहे, त्याच्यामुळे तर आज नॉलेज आले आणि म्हणून आज सगळ्यांना शिकू शकतो. बरोबर. आणि ते उभं राहणं पण महत्वाचं आहे, तुम्ही सांगितलं, कारण बरेच लोक तिथेच हार मानून घेतात.
सर एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला विचारायची, आता तुम्ही एवढे कमोडिटीमध्ये ट्रेड करतात बरोबर, सोन्यामध्ये पण तुम्ही ट्रेड करतात, सोन्याच्या भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की भाव आणखी वाढेल की काय? सोन्याचा भाव आता वाढतच राहील. ओके. पण घेणाऱ्याला भाव वाढल्याचा उपयोग काही नाहीये हे नाही कळालं मला, नीट समजून सांगा ना. कारण जर बायकोला दागिने घेऊन दिलेले आहेत तर ते दागिने तो विकणारच नाही कधी, किंवा तो मोडेल आणि त्याच्यातून दुसरं काहीतरी बनवेल. तर सोन्याचा रेट जरी वाढला तरी त्याचा बेनिफिट काही नाही मिळत आहे, कारण तुम्ही विकत नाही त्याला. बरोबर. इन्व्हेस्टमेंट नाहीये ती तुमची डेड इन्व्हेस्टमेंट होऊन जाते. ओके. येस. तर म्हणजे जर करायचं असेल इन्व्हेस्ट तर ट्रेडिंग मध्ये करा, कमोडिटी मध्ये करा. इन्कमच्या दृष्टीने करायचं असेल तर ट्रेडिंग मध्ये करा. ओके ओके. आणि फक्त काहीतरी करायचे असं म्हणून जर पैसे लावायचे असतील, एक्स्ट्रा काहीतरी पडलेले तर सोन्यात लावले तरी पण त्याचा काही उपयोग नाही. तुषार सर, आज तुमच्याशी बोलून खरंच खूप मजा आली. थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल. मला पण मजा आली. तुम्ही खूप चांगला उपक्रम चालू केलेला आहे, मराठी माणसाला श्रीमंत करायचा उपक्रम चालू केला. येस. तर तुमच्या पुढच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. मित्रांनो, आशा करतो की आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल आणि यातून तुम्हाला नक्कीच एक व्हॅल्यू मिळाली असेल. आणि जर तुम्हाला कमोडिटी मार्केटबद्दल तुषार भूमकर सरांकडून आणखी काही शिकायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण त्यांच्या डिटेल्स या कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच.